असल्यामुळे पत्नी आपल्या माहेरी आली होती। संतापात असलेल्या पतीने गाढ झोपेत असलेल्या पत्नीसह 9 वर्षाच्या मुलीची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली। सदर दुहेरी हत्याकांडाने शहरात पुन्हा खळबळ उडाली आहे। ही धक्कादायक घटना अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी पहाटे 5 वाजेच्या सुमारास उघडकीस आली। सदर घटना ही रामदासपेठ पोलीस स्टेशन अंतर्गत संतोषी माता मंदिराजवळ असून पत्नीचे नाव रश्मी म्हात्रे आणि 9 वर्षाची मुलगी माही म्हात्रे आहे, तर आरोपीचे नाव मनीष म्हात्रे असे आहे। रामदासपेठ पोलीस स्टेशनचे ठाणेदार आपल्या ताफ्यासह पोहोचून दोन्ही मृतदेहांचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी पतीवर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज बहुरे यांच्या मार्गदर्शनात रामदासपेठ पोलीस करीत आहे। आज रोजी हनुमान बस्तीमध्ये सकाळी 5 वाजेच्या दरम्यान आरोपी नामे मनीष म्हात्रे यांनी त्याची बायको रश्मी म्हात्रे आणि तिची लहान मुलगी 9 वर्षाची तिला घरगुती कारणावरून रात्री भांडण झाल्याने झोपी गेल्यानंतर आज सकाळी 5 वाजता कुऱ्हाडीचे घाव घालून जीवानीशी ठार केलेले। घटनास्थळी आम्ही स्टाफचा हजर आलो। आरोपी ताब्यात घेतलेला आहे आणि यातील दोन्ही मृतक यांना दवाखान्यात GMC येथे पुढील कारवाई करता रवाना केलेले आहे। यातील आरोपीच्या ताब्यात घेतलेला आहे, त्याचा अधिक तपास करीत आहोत। नेमकं कारण बायको मागील 5 वर्षापासून सोबत राहत नव्हती। आज त्यांच्या घरात लग्न होतं म्हात्रे कुटुंबामध्ये। त्या लग्नाच्या कारणावरून ती काल बाहेर गावून आज अकोला येथे आलेली होती व नवरा बायकोचे काही कारणामुळे भांडण झाले होते रात्री। नवऱ्याने त्याचा राग मनात धरून आज सकाळी झोपेत असताना त्यांना ठार केले। थँक्यू।